हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनब्लॉग. सो आज भाऊचा धक्का झाला. म्हणजे जसं एक्सपेक्टेड तर नाही आहे तो इंटेन्सिटी आणि तो व्हॉल्यूम अँड ऑल. पण इट्स वी कॅन से ओके ओके होता. बिकॉज कसं आहे, सगळेच पॉईंट्स आणि मुद्दे त्यांनी व्यवस्थितरित्या घेतले आणि सगळ्यांना ज्यांना जे जे बोलायचं होतं ते बोललो. तर ते बघून तर बरं वाटतं. म्हणजे वी कॅन से की 50-50 मजा नाही आले, पण असं वाईट पण नाही वाटलं किंवा अरे हे नाही घेतलं किंवा हा पॉइंट नाही घेतला. तर सगळेच मुद्दे त्यांनी उचलले आणि स्टार्टिंगला सगळं फन चालू होता. राखी बरोबर वगैरे ते तिने केस कापले ते सगळे बोलत होते. त्याच्यानंतर आली गाडी तन्वीवर आणि मग तन्वीबद्दल बोलायला लागले, की यावेळी तुम्ही तो जस्ट राखीने विचारलेलं होतं, की तो आयुषचा मुद्दा आणि तुम्ही एवढे ट्रिगर झालात आणि एवढं बोलायला लागलात. आमचे प्रेक्षकांचे कान आम्हाला बंद करावे लागले आणि ते सगळं बोलले. मग तन्वी म्हणाली, की नाही कारण मी अशीच आहे. मला राग आलेला. सगळेजण मला टार्गेट करत होते. एकाच वेळी 4-4, 5-5 जण येत होते, सांगत होते आणि त्यामुळे एक-एक जण येऊन सांगत असता, बोलला असता तर मी हँडल केलं असतं. पण हे 4-4, 5-5 जण येत होते. त्यामुळे मला कळत नव्हतं काय करायचं आणि ते. नंतर मग भाऊनी मग तो शाळेचा टास्क काढला, की शाळेचा तो टास्क होता. एवढा चांगला हे लोकं मेहनत करतात आणि टास्क तयार करतात आणि तुम्ही लोकं तो टास्क रद्द करतात आणि त्याप्रमाणे खेळतात वगैरे. तर ते ते पण म्हणायला लागले. नंतर राकेशला पण बोलायला लागले, की तो तुम्ही लहान मुलासारखं वागता, की बाबा तो विशाल तुमच्या जवळ येत होता आणि तो काय करणार होता तर गेम आजचाच पार्ट आहे. तर तुम्ही ते माझीच बॅट आणि माझंच मी खेळणार आणि मग मी रद्द करणार. तर मग तसं मग तो विशाल तो करत होता. तर म्हणे नाही संचालक पण होते, ते पण लक्ष देत नव्हते. लगेच सागर ओरडायला लागला, की काय चाललंय हे? आणि विशाल पण म्हणत होता, की मी फक्त त्याला तिथे अडवण्याचा प्रयत्न करणार होतो. आणि मग त्याप्रमाणे नंतर त्या म्हणजे तेही बोलणं झालं. नंतर मग प्राजक्ता म्हणाली, की प्राजक्ताला विचारलं, की "तुम्ही असं मला की पहिल्यासारखी तन्वी नाहीये." तर म्हणे, "हां, मी तन्वीला ऑब्झर्व्ह करत होती. तर पहिल्यासारखी होती तशी नाही दिसत आहे. ती वेगळीच दिसली मला. म्हणजे असं वाटत होतं, की ही रोज एक-एक कॅरेक्टर घेऊन येते." तर हे सगळं ती बोलायला लागली. मग तन्वी म्हणाली, की "माझा राग एक्स्ट्रीम आहे. मला मान्य आहे आणि मी राग आल्यावर कंट्रोल करू शकत नाही." कारण भाऊ तिला बोलले, की "तुला राकेश पण समजत होता, दीपालीही समजावत होती, तर दीपालीवरती पण ओरडलीस." तर ती म्हणाली, "नाही, आम्ही घरी पण अशी जेव्हा राग येतो, तेव्हा मग मी आईला जोराने बोलते, की मला जेवण नको." तर तसंच मी ताईला म्हणजे दीपालीला मी सांगितलं, की "आता तू माझ्याजवळ नको येऊस." आणि ती मी तशी त्याप्रकारे व्यक्त होत होती. तर अशाप्रमाणे सगळ्यांचं तेच चाललेलं, की नंतर मग तो तिसरा विषय काढला, कॅप्टन्सीच्या सुविधा. ते त्याचं चुकीचंच होतं, की बाबा तुम्ही कॅप्टन आहात. तुम्हाला सुविधा आहे, तर तुम्ही तुम्ही सुविधा घ्या ना. तर नाही, तुम्ही म्हणे त्याने भाऊनी चांगला मुद्दा सांगितला, की तुम्ही कॅप्टन्सीच्या रूममध्ये तुम्ही खाली झोपत होता. खाली झोपत होता, कोणाला काय फरक पडला? कोणाला काही फरक पडला नाही. आणि नंतर मग तुम्ही वॉशरूमचं तुम्हाला माहिती तो इथे ब्रॉन्झ आहे. एकच वॉशरूम आहे, तर तुम्हाला काय जायची गरज आहे? तर मग तिचं म्हणणं चालू झालं. की बाबा नाही, हे लोकं असं म्हणत होते गोल्डन रेशन कार्ड आहे, सुविधा इथे. तर म्हणे सुविधा घ्यायच्या तर मग सगळ्याच सुविधा सोडायच्या होत्या ना. तर तुम्हाला सुविधा सोडायच्याच होत्या. तर पूर्ण सुविधा सोडायच्या. तर कॅप्टन्सीच रुकून सोडायची होती. तर ते हा पॉइंट भाऊनी व्यवस्थित मांडला आणि त्यांनी त्याप्रमाणे त्याला ऐकवलं. नंतर मग त्यांनी सांगितलं की सगळेजण गँग होऊन करतात. तर तेही बरोबर घेतला मुद्दा. प्राजक्ताला बोलले की तिथे सगळे प्रभू तिथे बसलेला शांतपणे आणि तो आतमध्ये जायला लागला तर तो प्राजक्ता बोलायला लागली की "जा, जा आता आतमध्ये जाऊन तू सांग" म्हणून. तर म्हणे हे एवढं सगळं करायची गरज नव्हती आणि मग सगळेजण मग त्याच्यावरती चढायला लागले. म्हणजे तो विशाल पण आहे. ऋषिता आली तर तीही चालू झाली आहे आणि प्राजक्ता पण होती, अनुश्री होती आणि बाकी सगळेजण 4-5 मिळून त्याच्यावरती गँगअप करायला. तर प्राजक्ता म्हणते, "नाही, नाही, तो असाच करतो." वगैरे. तर ते म्हणाले भाऊ म्हणे, "मग तुम्ही या माझ्या जागी आणि तुम्ही बोला." ती म्हणत होती, "दुसऱ्यांना पण विचारा." तर मी कशाला दुसऱ्यांना विचारू? मी पण बघतोच आहे ना. तर अशा प्रकारे प्राजक्ताला पण एक म्हणतात ना औषधाचा डोस दिला तिला. नंतर प्रभूबद्दल पण ते बोलत होते आणि नंतर म्हणजे काय ॲक्चुअली सगळ्यांचं कसं ना चुकीचंच चाललेलं. तिथे फक्त अनुश्री बोलत होती, की "बाबा नका सगळेजण जाऊ." तिला गेम ॲक्चुअली कळतोय अनुश्रीला. ती बोलण्याचा प्रयत्न पण करते आणि हायलाइट पण होतंय. ती जरी मोठ्याने बोलत नसेल आणि तिचा आवाज जरी दबला
जात असेल, पण भाऊच्या धक्क्यावर हायलाइट करतात. ते तन्वीच्या बाबतीत तिने स्टँड घेतलेला तोही हायलाइट केला. आता प्रभूच्या बाबतीत घेतलेला तोही त्यांनी हायलाइट केला. नंतर मग सगळेजण म्हणतात ना इथे ते गँगअप होऊन येतात आणि त्याच गोष्टी सगळ्यांच्या त्या चाललेल्या, रुचिताचे शब्द, रुचिता काय बोलते वगैरे, म्हणे आम्ही आम्ही येतोय त्याच्यावरती. आणि नंतर मग ते पॉवर की वरती आले, की पॉवर कीच प्रत्येक वेळी तुम्ही पॉवर कीचं, आता तर पॉवर कीचं तर असं झालं मला तर कळलंच नाही. तुम्ही तिथे पॉवर की म्हणतात की इम्पॉर्टंट आहे आणि दुसरे म्हणजे तिथे तुम्ही त्याला पॉवरही देता. तुम्ही त्याला कॅप्टन्सीच्या उमेदवारी पण दिली बिकॉज ऑफ त्या पॉवर कीमुळे. आणि नंतर भाऊच्या धक्क्यावरती बोललं जाते ती चोरी आहे, ती तिला चोरीच म्हणणार. चोरी आहे पण त्यांनी तिचे काय म्हणजे ज्वेलरी वगैरे ऑर्नामेंट्स काही लपवले नव्हते ना. त्यांनी फक्त आणि काही मेकअप विकअप काय बाकीचं काहीच लपवलं नव्हतं. बिग बॉसची प्रॉपर्टी होती पॉवर की, ती त्यांनी घेतली होती. आणि मग तुम्ही तिथेही प्रेस केलं ना अनुश्रीला, की बाबा तिने कशी तिथे आतमध्ये लपवली होती, तर हिने तिथे कुठेतरी लपवायला पाहिजे होती. तर तिथे त्यांनी हेही सांगितलं, म्हणजे जसं प्रभूला बोलले की चोरी केली चुकीचं आहे, तर प्राजक्ताला पण सांगितलं की तुमची जबाबदारी होती तर तुम्ही ती बघायला पाहिजे. मग तुमची जबाबदारी होती ना. इथे तर मला ना हे कळलंच नाही, हे लोक चोरी म्हणून मोकळे कसे होऊ शकतात. एकीकडे हे लोक म्हणतात की प्रभूंनी पर्सनल ह्याच्यामध्ये जाऊन ते काढली म्हणून ती चोरी आहे. मध्ये मागच्या टास्कमध्ये अनुशीला ह्याचा राकेशचा राग आला. तिने पण तिथे जाऊन पर्सनल ह्याच्यामधून त्याचे कपडे सगळे काढलेच ना. तिने पण चावी चोरली होती ना. तेव्हा सगळ्यांनी हलक्यात घेतलं, फन वेनी घेतलं. मग आता काय असं करताय? आता तुम्ही म्हणताय ती जी चावी आहे त्यांनी पर्सनल ह्याच्यातनं घेतली, पण समोरच्या माणसाची जबाबदारी होती ती सांभाळून ठेवायची. आणि एकीकडे तुम्ही चोरी चोरी म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही चोरीचा टास्क राखीला देता. ते तंतोतंत टी शर्ट तुम्ही शोधून काढायचंय आणि ते तुम्हाला ठेवायचंय. ते तंतोतंत टी शर्ट कुठे होतं? ते पण तिने पर्सनल ह्याच्यातच ठेवलेलं ना तन्वीने. मग तिथून तिला चोरायचंच होतं ना राखीला. म्हणजे हे लोक कसे ना, ह्यांचेच डायलॉग्स हे लोक कॉन्ट्राडिक्ट करतायत. एकीकडे बिग बॉसचा गेम काहीतरी वेगळा चाललोय आणि भाऊच्या धक्क्यावर काहीतरी वेगळंच चाललंय, जे की चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तर जसं चोरी म्हटलं तर हा चोरी पर्सनल याच्यात ऑफकोर्स चोरी हा गुन्हाच आहे, चुकीचंच आहे. पण तिथे बिग बॉसच्या घरामध्ये तो गेम आहे. त्यांनी सगळं गेमसाठी केलं. त्याची ती स्ट्रॅटेजी होती. त्यांनी सांगितलंय की ती नेहमीच मला वीक वीक बोलते, तर मला काय करायचं होतं म्हणून त्यांनी ते केलं. मागच्या रिव्ह्यूमध्ये पण बोलले होते हे सगळं. तर मग तुम्ही चोरी कसं म्हणू शकता? तर हे जरा कॉन्ट्राडिक्ट झालं आहे. म्हणजे कारण मग राखीला मग तुम्ही का टी-शर्ट चोरायला सांगितला? हो, तुम्ही सिक्रेट टास्कच्या नावाखाली तुम्ही चोरीच करायला सांगितली ना. मग याचा अर्थ काय? तर हेच सगळं म्हणजे मॅच नाही होत यांच्या ॲक्शन्स आणि यांचं बोलणं. त्याच्यानंतर मग ते पॉवर कीचा विषय झाला. नंतर मग रोशनवरती आले. तर की गेम खेळत नाहीये. म्हणजे ते तर बरोबर आहे. रोशन डंबच आहे. गेम नाहीच खेळत आहे. तर बाबा बरं झालं आज गेला. म्हणजे खरंच मी म्हणत नाही की आनंद झाला, पण खरंच वाटलं. कारण मागच्या वेळेचा जो विनर होता ते सिम्पती कार्ड ना, तर ते बिलकुल आवडत नव्हतं. तो काहीच खेळत नव्हता. ह्याच लोकांचाच ऐकत होता. आणि तेच त्याच्या हे पॉइंट आउट केलं भावने. ते चांगल्या रीतीने पॉइंट आउट केलं, की राकेशने तुला डील दिलेली की तू खेळशील तर मग मी म्हणजे तुला नाही नॉमिनेट करणार आणि हे कर. ही डील झालेली. तरी मग तो प्राजक्ताला वाचवण्यासाठी स्वतः नॉमिनेट झाला. हे किती मूर्खपणा. आणि कोणाच्या म्हणजे हे बोलणार विशालवर आणि रुचिताच्या बोलण्यावरनं. तर म्हणजे तुम्हाला कळत नाही का? तिथे करणने असं त्याला असं वाटत होतं फॅन बेसिसवर मी वाचेन. आता इथे तुम्ही वाचेन तर तो थोडा तरी खेळत तरी होता. हा तर काहीच खेळत नाही. ना बोलत आहे, ना खेळत आहे, ना स्टँड घेत आहे. कुठेच काही त्याचं नसतं. आणि नुसतं तिथे उभं राहणार, तिथे बसणार, ते लोक बोलतात ते ऐकणार, ते लोक बोलतात ते करणार. लाईनच्या इथे उभं राहा, तर इथे उभं राहा. लाईनच्या तिथे उभं राहा, तर तिथे. प्राजक्ताला वाचव, तर वाचव. मग त्याच्यासाठी स्वतः नॉमिनेट झाला तरी चालेल. मग आज गेला ना तुम्ही घराच्या बाहेर. म्हणजे तुम्ही तिथे खेळायला आलाय. तर तिथे मी तर म्हणेन ना, इथे कसं आहे ते काही-काही लोकं आहे ना चांगलीच असतात. म्हणजे जसं सचिन आहे, हे रोशन आहे. दीज आर गुड गाईज. म्हणजे ते लोकं चांगली लोकं आहेत. ते ह्या गेमसाठी नाही बनलेले. कारण ते चांगली लोकं असतात ते म्हणजे गेमसाठी कोणाचे प्लॅनिंग करायचं, प्लॉटिंग करायचं, चोऱ्या करायचं हे सगळं नाही करू शकणार. तर या लोकांचं ना निवड चुकीची झाली, की याही लोकांना एक स्ट्रॉंग माणूस पाहिजे होता, पैलवान पाहिजे होता. त्यांना असं वाटलं खेळेल,
काहीतरी टास्कमध्ये म्हणजे आणि मजा-बिजा आणेल वगैरे. आता त्याची जर्नी पण दाखवली. जर्नीमध्ये पण काय होतं? काही नव्हतं. बिग बॉस बोलतायत ते दाखवतायत, भाऊ बोलतायत ते दाखवताय आणि फक्त तो टास्कमध्ये काहीतरी खेळला असेल ते दाखवलं. म्हणजे जर्नीमध्ये पण अरे तुम्ही काय बोललातच नाही, स्टँडच घेतला नाही, तुम्ही काहीच नाही खेळला, तर तुम्ही जर्नीमध्ये तरी काय दाखवणार? तर दॅट इज एक चांगलं त्यांनी हे घेतलं डिसिजन बिग बॉसने, की त्याला नाही पुढेपर्यंत नेलं आणि त्याला ते काढलं. तर इथे भाऊनी त्याला पॉइंट आउट केलं. ते फार आवडलं, की ते सांगणं त्याला गरजेचं होतं, की चुकलेलं आहे. ते कारण मग ते रुचिताला आता तो विषय गेलेला आहे. आता बाहेर तो गेलाय. आता मग नंतर मग रुचिताला वाईट वाटलं. अरे तुम्ही आता वाईट वाटून काय फायदा? तुम्ही गेमसाठी सगळे खेळताय ना. तर ते नॉमिनेशन पण मध्ये बोललीसच ना, मी माझ्यासाठी खेळणार आहे. अरे तुम्ही तुमच्यासाठी खेळा. पण मग तुम्ही टोळी-टोळी म्हणतात, एकत्र म्हणता, म्हणजे तुम्ही त्याचा वापरच करून घेतला ना 1 नंबरसाठी. सो हे कुठेतरी चुकीचं झालंय. तर प्रभूच्या बाबतीत जे त्यांनी भावनी बोललं तर बिलकुल आवडलं नाही. चोरीच्या बाबतीत तर बोलतात, इट वॉज अ गेम. मग ती जर चोरी आहे, मग अनुष्ठितचं पण ते सिरियसली घ्यायला पाहिजे होतं. तिच्या चोऱ्या पण बोलायला पाहिजे होता आणि तिला ऐकायला पाहिजे होतं आणि मग राखीतला तो सिक्रेट टास्क नव्हता द्यायला पाहिजे होता. तर म्हणून म्हटलं तसं यांचे ॲक्शन्स आणि ह्यांचे बोलणं हे काही मॅच होत नाही. नंतर मग ते रोशनला हे सगळं ते बोलले. नंतर राखीचं पण बोलले, की "बाबा तू जे हे केलं, तो अंड्यांचा प्रकार आला." ते जेव्हा त्यांचं डिस्कशन चालू होतं. ती म्हणाली, की "बाबा हे पनिशमेंटसाठी ती अंडी होती." ते आता कालच्या रिव्ह्यूमध्ये झालंय. पनिशमेंटसाठी ती अंडी ठेवलेली. नंतर ती म्हणत होती, "मी बिर्याणी बनवली होती." म्हणजे मग तिथे एक त्यांनी हेच सांगितलं, की तुमचाही मुद्दा बरोबर होता, की तुम्ही बिर्याणी करून खायला घालणार होता आणि म्हणजे घरच्यांना तुम्ही खायलाच देणार होता. आणि तिचाही मुद्दा बरोबर होता, की ती पनिशमेंट होती, तर मग परत दिली तर फायदा काय त्याचा? मग तिथे मग अनुश्रीने दुसऱ्या कॅप्टनला तिने सुपूर्द केलं. मग दुसऱ्या कॅप्टनचा डिसिजन होता. तर अनुश्रीनेही डिसिजन घेतलेला, की ती नाही परत करणार आहे अंडी आणि मग त्याच्यामध्ये मग तिने राखीने ती उडवली. तिथे भावासमोर बोलत होती, "नाही मी उडवली नव्हती, मी घ्यायला गेले होते आणि ते हात तर माझा टच झाला आणि पडली." सो मग ते सगळं फन वेनीच मग चालू झालं. नंतर मग ते हिला रुचिताला घेतलं आणि मग तिला तिच्या भाषेबद्दल बोललं. भाषेबद्दल मग बोलायला लागले, तर मग ते चांगलंच बोलले, की "बाबा तू जशी मराठी ही भाषा आहे, ही अमृतापेक्षा गोड आहे." म्हणजे असं बोललेले आहेत. त्यांनी त्यांच्यात चांगला म्हणजे वाक्यप्रचार वगैरे पण सांगितला. तर अमृतापेक्षा गोड मराठी भाषा आहे आणि तुम्ही काय बोलताय? आणि मग तो शब्दकोश आणला. म्हणजे जसं हिंदीमध्ये यांनी सलमाननी आणलेलं फरहानासाठी. पण इथं म्हणतात ना, सलमान बोलत तरी होते ते शब्द. इथे भाऊनी काही शब्द बोलले नाही. उलटं बोलायचं होतं. ते सगळे शब्द जे काही चिचुंद्र्या-बिचुंद्र्या त्याला वाटाण्या-फुटाण्या काय ते बोलते प्रभूला, ते सगळं बोललं होतं. आणि नंतर खरकाटे. ॲक्चुअली ना, आपण म्हणजे मेट्रो सिटीमध्ये राहतो ना, तर खरकाटे हा हा वर्ड एवढा नाही माहिती, की ह्याचा डबल मीनिंग असतो वगैरे. तर जेव्हा ते बोललं गेलं ना, तेव्हा एवढं नाही वाटलं. खरकाटे म्हणजे कसं आपलं जेवणाचं जे उरलेलं असतं त्याला आपण खरकाटं बोलतो वगैरे. सगळेजण तोच विचार करत होता. पण रिअली जेव्हा आज भाऊनी सांगितलं खरकाटे, तर खरंच त्याचा मीनिंग तोच आहे. बॅड मीनिंग आहे तो. एकदम बेकार मीनिंग आहे. म्हणजे एखाद्या बाईसाठीच तो वापरलेला आहे. यूज एंड थ्रो नाही, म्हणजे एखादी बाई वापरून टाकून दिली लाइक दॅट, दॅट इज खरकाटं. सो तो मीनिंग होता. आणि नंतर मग ती ॲज युजुअल चालू झाली, "नाही सॉरी, माझ्या तोंडून असं निघालं असेल, तर मी बोलणार नाही. मी त्या इंटेन्शननी बोलले नव्हते." बरोबर आहे ॲक्चुअली ती त्या इंटेन्शननी बोलली पण नसेल. तिला पण खरं माहिती नसेल मीनिंग. पण मग ते भाऊ बरोबर बोलले तिला. पण बोलायचेच का असे शब्द? बरोबर आहे. हे बोलायचेच का? हिनीच हे सगळे फालतू शब्द चालू केले. म्हणजे अक्षरशः तिची जी डिक्शनरी बनवायची ठरवली ना, हिनी जे शब्द वापरले, ते म्हणजे शिव्यांपेक्षा वर्स्ट आहेत. म्हणजे कोणाला काहीही बोलून जायचे. म्हणजे तन्वी बोलली सुद्धा, "तू असं कसं मला बोलू शकतेस खरकाटे वगैरे? मी बोलेन, अजून बोलेन." आणि तिने 3-4 वेळा तो वर्ड यूज केला आणि मग तिला सगळ्या त्या दाखवल्या म्हणजे जे बाहेर लोकं काय-काय बोलतायत ते सगळे क्लिपिंग्स दाखवले. मग नंतर एकदम मान खाली करून बसली. का बाबा? तुम्ही असं करायचंच कशाला? म्हणून आता अनुश्रीला प्रेज केलं गेलं, की चांगला गेम खेळते. मागच्या आठवड्यात मी बोललो होतो टोळी डगमगते, पण आता टोळी फुटलेली आहे. तर तुम्ही तिचं चूकला चूक, बरोबरला बरोबर ती बोलते. कॅप्टन अनुश्री अभिनंदन. सो आता अनुश्रीचा गेम का बघायला मजा येईल, कारण आता ह्यांच्यामध्ये तर कसं आहे, रोशन तर गेलाय, अनुश्री पण गेली. मग आता टोळीमध्ये राहिले कोण? हे दोघं आणि तो सागर मूर्ख. तो तर त्याचा तर काय गेम आहे. मी तर म्हणते नेक्स्ट टाईमला सागरला काढा, नाहीतर प्राजक्ताला काढा, नाहीतर दोघांना काढा.
त्या दोघांचं काहीच गेम नाहीये. ही तर भिका मागण्याचंच काम करते. मला वाचवा, मला वाचवा, मला वोट करा, मला वोट करा. आणि सागर तर कुठेच दिसत नाही, जाऊन बसलेला असतो. आता पण राकेशचं जेव्हा बोलणं चालू होतं तिथे भाऊच्या धक्क्यावर तो ओरडायला लागला. तो जस्ट बोलला संचालकाचा मी बरोबर केलं, बरोबर जोरजोरात ओरडला. राकेश बोललाही त्याला, अरे तू ओरडतो कशाला? मी तुझ्याशी नीट बोलते तर तूही माझ्याशी नीट बोल ना. म्हणजे ह्याचा असंच आहे, हा चुक्या करणार आणि ह्याला कोणी बोलायला गेलं की हा जोरजोराने ओरडणार. कळलं नाही. मग तिथे भाऊनी आता सगळ्यांना भाऊनी पॉइंट आउट केलं, ईच अँड एव्हरीवन. म्हणजे तिला तन्वीलाही बोलला, प्रभूलाही बोलले, की ती ती जेव्हा तुला काय पण बोलते तर त्याच्यावर तू काय बोललास तिला? तर तू पण नाही बोलायला पाहिजे. तर तो म्हणाला, की मी तिला सॉरी बोललो. तर तो सॉरी बोलत तो सॉरी बोलतोय. ती सॉरी बोलतेय का? नाही. आणि भाऊंचं पण मला कळलं नाही. थोडं बिहेवियर त्यांचं प्रभूच्या बाबतीत थोडं डिफरंट वाटतं. तर ते नाही बरोबर वाटत. म्हणजे पहिल्या 2 आठवड्यात एकदम छान हसून खेळून होते. पण आता थोडं डिफरंट वागतायत. तर तसं नाही करायला पाहिजे. सगळ्या कंटेस्टंटशी त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या रीतीनं जसं हँडल करतायत आणि बोलतायत तसंच बोलायला पाहिजे. नंतर मग ते नॉमिनेशन टास्क आला. त्याच्यामध्ये मग या चौघांना बोलावलं. मग स्टार्टिंगला राकेशला आणि राखीला, राराला दोघांना सेव्ह केलं. त्यांना दोघांना रारा नाव ठेवलंय. त्यांना दोघांना सेव्ह केलं आणि नंतर प्राजक्ता आणि रोशन होते आणि ॲज युजुअल रोशनला बाहेर गेला आणि मग टाटा बाय-बाय केलं. तर आता उद्या बघूया, धमाका आहे. 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज होतायत. तर मजा येणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे. अनुश्रीची कॅप्टन्सी काय होते, कशी ती खेळते ते बघायला मजा येईल. टोळीचं काय होईल पुढे? आता सागर आणि प्राजक्ता तर त्यांच्यामध्येच जाऊन बसलेत. पण तरी आता ही अनुश्री पण गेलीये, रोशन पण गेलाय. मग हे लोकं कसं गेम खेळतात, तर तेही बघायला मजा येईल. तर उद्या या 3 लोकं येतायत. तर त्या वाईल्ड कार्ड एंट्री ते पण बघायला मजा येईल. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.